आज आपण महाराष्ट्रातील कैरीचा सर्वांचा आवडता असा पदार्थ बघणार आहे, तो म्हणजे लुंजी। लुंजीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने उच्चारलं जातं, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। एका पॅन मध्ये 1 टेबलस्पून इतकं आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला तेल गरम झाल्यानंतर जिरं घालून घ्यायचं आहे, अर्धा टीस्पून इतकं। जिरं छान तडतडलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अर्धा टीस्पून इतकं तिखट। तुम्ही बघू शकत असाल आपलं जिरं छान तडतडलं आहे। आता यामध्ये आपण हा तिखट घालून घेऊया। गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा आहे, नाहीतर आपलं तिखट जळू शकतं। अर्धा टीस्पून इतकं तिखट घातल्यानंतर ते व्यवस्थित भाजून घ्यायचं। याच्यामध्ये कच्चं राहायला नको। जर तुम्ही गॅसची फ्लेम हाय केली तर तुमचं तिखट जळू शकतं। त्यामध्ये आता थोडं पाणी घालून घ्यायचंय, खूप जास्त पाणी एकदाच घालून घ्यायचं नाही आहे। आता पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय। ही लुंजी आपण उपवासाला देखील खाऊ शकतो। या लुंजीला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने उच्चारलं जातं। त्याला काही भागामध्ये लुंजी म्हणतात, काही भागामध्ये गटक्याचं लोणचं म्हणतात, काही भागामध्ये इन्स्टंट असं कैरीचं लोणचं म्हणतात, मेथांबा म्हणतात। यामध्ये आता आपण गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ तुम्ही तुमच्या कैरीच्या आंबटपणा जो आहे त्याच्यानुसार घालू शकता। कैरी शक्यतो याला जास्त आंबट नाही घ्यायची आहे, तरी साधारण आपल्या 200 ग्रॅम कैरीच्या कापांसाठी आपल्याला अर्धा कप इतका गूळ सफिशियंट आहे, जरी कैरी आंबट असली तरी। नाहीतर तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही घातला आणखी गूळ तरी देखील चालेल। आता हा गूळ विरघळत आलेला आहे। गॅसची फ्लेम मी आता मध्यम करून घेतलेली आहे। यामध्येच आता आपल्याला ह्या कापून घेतलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहे। कैऱ्याचे काप जे आहेत ते मोठे मोठेच करायचे आहेत, खूप जास्त बारीक नाही करायचे आपल्याला। ही लुंजी तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता, खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही त्याला लाईक आणि शेअर नक्की करा, आणि जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब देखील करा। आता तुम्हाला जर जास्त याच्यामध्ये पाणी ठेवायचं असेल तर तुम्ही यामध्ये पाणी आणखी ॲड करू शकता या स्टेजला, कारण शिजल्यानंतर याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही आहे। मला याच्यामध्ये थोडा रसा आणखी पाहिजे आहे आणि शिजण्यासाठी देखील थोडं पाणी लागेल, त्यानुसार मी याच्यामध्ये पाणी घालून घेते, कारण शिजल्यानंतर याच्यामधले हे पाणी जे आहे ते आटेल थोडंसं। आता याला मध्यम आचेवरती छान शिजवून घ्यायचं आहे। कैरी छान मौसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे, तरी साधारण 10 ते 15 मिनिटं याला लागतीलच मध्यम आचेवरती। आता तुम्ही बघू शकत असाल हे छान मौसूद असं शिजलेलं आहे, तरी साधारण 12 ते 15 मिनिट मला लागलेले आहे याला मौसूद शिजवण्यासाठी। आता आपण गॅस बंद करून घेऊया। हे तयार झालेले आहे आपले गटक्याचे लोणचे। याला आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे कैरीची लोणची तयार झालेली आहे। तुम्ही देखील नक्की बनवून बघा, कशी झाली ते मला कमेंटमध्ये लिहून पाठवायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।